तर आम्ही जे औरंगाबादला वन डे ट्रिप केली होती त्याच्यातला शेवटचा स्पॉट बघण्याकरता आलो आहे बीबी का मकबरा इथे आणि सगळी गर्दी पाठीमागं. आमच्या घरातली मंडळी लाईनमध्ये उभी आहे तर आम्ही चाललो आहे आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनवे चॅनलवरती. तर आता आमच्या फॅमिलीने आणि आम्ही बीबी का मकबराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं तिकीट दर आहे 25 रुपये. 15 वर्षा आतील मुलांना तिकीट नाही आणि फॉरेनर जे असतात त्यांना 300 रुपये तिकीट दर आहे. इथं औरंगाबादमध्ये शक्यतो सर्वच ठिकाणी सारखा तिकीट दर आहे. सुट्टीच्या दिवशी इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते, त्यामुळं आपण तिकीट घेण्याकरता रांगेमध्ये उभे राहण्याचं टाळण्याकरिता तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकतात. बीबी का मकबरा हे औरंगाबाद आणि त्याच्या ऐतिहासिक शहराचे मुख्य स्मारक असून या बीबी का मकबराला दख्खनचा ताज असेही म्हटले जाते. तर तुम्हाला जे समोर ताजमहलची प्रतिकृती दिसते, तुम्हाला अतिशय हुबेहूब ताजमहल सारखी प्रतिकृती आहे आणि ही प्रतिकृती बीबी का मकबरा ज्या नावाने ओळखली जाते. हा बीबी का मकबरा औरंगजेबाने बांधलेली दुसरी सर्वात मोठी इमारत असून सर्वात मोठी बादशाही मस्जिद आहे. या प्रतिकृती म्हणजे बीबी का मकबराची ताजमहालची तुलना करताना अनेकदा बीबी का मकबरा हे स्वतःचे आकर्षण अस्पष्ट होऊन बसते. आतमध्ये जाण्याकरता 2 ठिकाणी एंट्रन्स आहे, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. आम्ही लेफ्ट साईडने एंट्री करणार आहे. सागरन, वेदिका आणि नीलम पाठीमागून येऊन राहिले. फोटो सेशन करण्याकरता थांबले होते ते. समोर जी तुम्हाला कबर दिसते आहे ती औरंगजेबाची पत्नी राबिया दुरानीची कबर असून ही कबर औरंगजेबाच्या काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजमशहाने 1679 मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ बनवली आहे. आग्राचा ताजमहल हा संगमरवरी दगडांचा बनवलेला आहे, तर मकबरा हा पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे. कबरीची रचना करताना वरील छतांच्या खिडक्यांची अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सूर्यकिरणे आणि रात्री चंद्रप्रकाश हा त्या कबरीवर पडतो, त्यामुळे कबर अतिशय सुंदर दिसते.
बीबी का मकबराचा मागचा बाजू हा जास्त वापरण्यामधील नाही आहे. आजचा सुट्टीचा दिवस हा आमच्या लोंढे कुटुंबियांचा एकदम एन्जॉयमध्ये गेलेला आहे. आम्ही औरंगाबाद येथे वेरूळ लेणी, कृष्णेश्वर मंदिर, त्याच्यानंतर बीबी का मकबरा, त्याच्या खुलताबादचा जो किल्ला आहे देवगिरी किल्ला, तो किल्ला, त्याच्यानंतर भद्रा मारुती, सगळे पर्यटन स्थळे आम्ही बघून झालेले आणि खूप एन्जॉय केलेला आहे आणि खूप थकलेले आता आम्ही चहा पिणार आहे आणि नाशिकला निघणार आहे. आजचा ब्लॉग हा आम्ही इथंच संपवतो. आपल्या आम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.